नमस्कार. मी कुमार राज अभय घोलप, गाव धसई, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे व महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई या विद्यालयात इयत्ता 11वीत शिकत आहे. आज केवल फाउंडेशन व शब्दवल्ली आम्हा सोयरी या यूट्यूब चॅनलने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त काव्यलेखन स्पर्धेत मी माझी स्वलिखित कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे स्त्रीची भूमिका, काल, आज आणि उद्या. कालची स्त्री शांत सावली होती, घराच्या चौकटीत तिची दुनिया होती. कालची स्त्री शांत सावली होती, घराच्या चौकटीतच तिची दुनिया होती. त्याग, माया आणि सहनशीलतेतच तिच्या आयुष्याची कहाणी गुंफली होती. तिच्या आयुष्याची कहाणी गुंफली होती. आजची स्त्री उभी आहे निर्धाराने. आजची स्त्री उभी आहे निर्धाराने. स्वप्नांच्या उंच आकाशाकडे पाहून, ज्ञान, कर्तृत्व आणि धैर्य घेऊन, ज्ञान, कर्तृत्व आणि धैर्य घेऊन ती चालली आहे जग जिंकण्याच्या वाटेने. काल तिने अंधार सहन केला, आज ती प्रकाश बनून उजळते आहे. काल तिने अंधार केला, म्हणून ती प्रकाश बनून उजळते आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी नवीन वाटा घडवते आहे. उद्याची स्त्री आणखी उंच भरारी घेईल, बंधने सारे मागे टाकेल. समतेच्या नव्या जगात तिचे सामर्थ्य जगाला दाखवेल. स्त्री म्हणजे केवळ नात्यांची ओळख नाही, ती शक्ती, ती प्रेरणा, ती स्वप्नांची ज्योत आहे. काल आणि आज किंवा उद्या, प्रत्येक काळात स्त्री जगाची खरी ताकद आहे. स्त्री जगाची खरी ताकद आहे. धन्यवाद.